बाई पण भारी या चित्रपटाच्या यशानंतर असा कोणतरी चित्रपट अजून यावे ज्या चित्रपटातून महिलांबद्दल भाष्य केलं जाईल, महिलांच्या दैनंदिन जीवनातील ज्या काही गोष्टी असतात त्या समाजासमोर आणल्या जातील. आणि असा चित्रपट मराठी सिनेसृष्टी घेऊन देखील आली आणि त्या चित्रपटाचं नाव आहे नाच ग घुमा. आणि या चित्रपटाबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगणार आहे आणि अशाच नवीन नवीन आणि महत्त्वाच्या चित्रपटांबद्दल आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जय शिवराय. मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस. मुक्ता बर्वे, सारंग साठे अशा खूप चांगल्या कास्ट सोबत हा चित्रपट समोर आला. आता संपूर्ण चित्रपटाबद्दल बोलायला गेलं तर नक्कीच हा चित्रपट खूप उत्तम बनवलेला आहे आणि हा चित्रपट फक्त बायकांसाठीच आपण म्हणू शकतो. सुरुवातीला असं वाटलं की पुरुषांचा एक दृष्टिकोन देखील या चित्रपटातून लोकांसमोर आला पाहिजे की बायकांबद्दल विचार करताना किंवा महिलांबद्दल एका पुरुषाचा दृष्टिकोन कसा असतो हे चित्रपटातून दाखवण्यात येईल का, पण ते दाखवलेलं नाही चित्रपटातून आणि तशी अपेक्षा देखील नव्हती. म्हणजे ते दाखवलंच पाहिजे असं या चित्रपटातून काही नाही, फक्त एक महिलांच्या दृष्टिकोनातून चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने पुढे सरकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अजून एक खूप महत्वाची गोष्ट अशी आहे चित्रपटातून की ज्या सिटीमधल्या बायका आहेत, ज्या मेट्रो सिटीमध्ये लेडीज राहतात, वर्किंग वुमेन्स आहेत, ज्या जॉबला वगैरे जातात त्यांचं घरदार सोडून, मग त्यावेळी तिथं कामवाल्या बायका लागतात. मग त्यांच्या आणि त्या कामवालीचं काय रिलेशन असतं किंवा ती कामवाली नसताना त्यांच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स असतात या संपूर्ण घटनेवर हा चित्रपट भाष्य करतो. पण हा चित्रपट भाष्य करताना किंवा हा चित्रपट लोकांसमोर दाखवताना या संपूर्ण टीमने, त्यामध्ये ऍक्टर्स आले, लेखक आले, दिग्दर्शक आले किंवा संपूर्ण म्युझिक टीम असू दे, यांनी खूप हास्यास्पद पद्धतीने म्हणजे कॉमेडी पद्धतीने लोकांसमोर हा संपूर्ण विषय कसा मांडता येईल याच्याकडे संपूर्ण लक्ष केलेलं आहे. आणि त्याच कारणामुळे चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चित्रपटामध्ये बोर होत नाही. मध्ये मध्ये काही ते इमोशनल डायलॉग्स वगैरे टाकलेले किंवा एक पुरुष म्हणून जेव्हा मी चित्रपट बघत होतो त्यावेळी असे काही गोष्टी चित्रपटामध्ये दाखवल्यात की त्याच्यामध्ये फक्त बायका गप्पा मारत असतात, त्या दैनंदिन जीवनाच्या गप्पा असतात. मग त्या गप्पा ऐकताना थोडंसं एक पुरुष म्हणून बोर होऊ शकतं. कारण की मी जेव्हा चित्रपट बघायला गेलो तेव्हा अनेक लेडीज वगैरे होत्या, मग त्या लेडीज त्या एन्जॉय करत होत्या, हसत वगैरे होत्या. पण एका पर्टिक्युलर गोष्टीला मला असं वाटलं की या बायकांच्या गप्पा लवकर स्किप केल्या पाहिजेत आणि पण पिक्चरकडे वळलं पाहिजे. आणि संपूर्ण पिक्चरमध्ये ज्या ज्यावेळी सारंगसाठी स्क्रीनवर येतो, मुक्ता बर्वे स्क्रीनवर येते किंवा ती लहान चिमुकली, जिचं नाव मला माहित नाही, ती चिमुकली ज्यावेळी स्क्रीनवर येते एक खूप वेगळी एनर्जी घेऊन हे सर्वजण स्क्रीनवर येतात. त्यामुळे चित्रपट बघायला खूप जास्त मजा येते. आणि चित्रपटामध्ये खूप मोठी स्टोरी लाईन कव्हर करायचा प्रयत्न केलेला नाही. अगदी फक्त 1-2 आठवड्यामधली ही संपूर्ण गोष्ट आहे आणि ती 1-2 आठवड्यामध्येच काही काही गोष्टी घडू शकतात. खूप उत्तम पद्धतीने या चित्रपटाने दाखवलेलं आहे. आणि याच कारणामुळे मला असं वाटतं की कुटुंबासोबत आपण हा चित्रपट नक्कीच बघायला जाऊ शकतो. जरी तुम्ही एक पुरुष असाल तर देखील तुम्ही फक्त एंटरटेनमेंट पर्पजने चित्रपट बघायला गेला तर तुमचं निराशा होणार नाही किंवा तुमचे पैसे वाया जाणार नाही. तुम्हाला चित्रपटामधून भरपूर एंटरटेनमेंट बघायला भेटेल, हसायला भेटेल. पण जर तुम्ही स्त्री असाल किंवा एक महिला असाल तर तुम्हाला तो चित्रपट डिरेक्टली रिलेट करतो. कारण की प्रत्येक महिलेचा एक कॉमन स्वभाव आपल्याला महाराष्ट्रात बघायला भेटतो, किंबहुना संपूर्ण देशात बघायला भेटतो. तर तो स्वभाव पकडून चित्रपट बनवलेला आहे. म्हणजे महिलांचे रुसवे फुगणे असतील किंवा महिलांचं संपूर्ण फॅमिलीबद्दलची जी काही काळजी असेल किंवा एक महिला संपूर्ण फॅमिली धरत धरत आपलं काम देखील कसं सांभाळते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना महिलांच्या, तर त्या खूप चांगल्या पद्धतीने चित्रपटामध्ये दाखवल्या. त्यामुळे जर तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही नक्कीच हा चित्रपट बघायला गेला पाहिजेत आणि तुम्हाला चित्रपट खूप जास्त आवडेल देखील आणि भावनिक साथ देखील घालायचा प्रयत्न करतो. आता या सगळ्या झाल्या चित्रपटाच्या गोष्टी, पण आता जर टेक्निकलकडे वळलं तर चित्रपटामध्ये एक मला खूप निगेटिव्ह पॉईंट असा वाटला की नको असलेली गाणी मध्ये टाकल्यात. म्हणजे चित्रपटाची खूप चांगली स्टोरी चालू असते आणि मध्येच नको असलेली एक 2-2 मिनिटाचा गाण्यांची क्लिप टाकली. त्याच्यामध्ये मग उगाच कोण ना कोण येऊन नाचतंय, उगाच कुठलंही गाणं कसंही यमक जुळवण्याचा प्रयत्न केला. तर ही एक मला निगेटिव्ह साठी चित्रपटामध्ये वाटली. नाच ग घुमा हे गाणं खूप उत्तम गाणं आहे, ते चित्रपटाच्या शेवटी लागतं. म्हणजे क्रेडिट सीन जेव्हा येतात त्यावेळी ते गाणं लागतं, त्यावेळी अर्धी लोक थिएटर सोडून गेलेले असतात. मग ते एकच गाणं या चित्रपटामध्ये मला आवडलं, ते पण मी युट्यूबवर बघितलं होतं आणि त्यापेक्षा दुसरं कोणतं गाणं चित्रपटामधून आहे चांगलं असं वाटत नाही. बाकी सिनेमॅटोग्राफी असेल किंवा ऍक्टिंग असेल, कॅमेरा वर्क असेल, सगळं खूप जास्त उत्तम झालेलं आहे. कारण की चित्रपट खूप लो बजेटमध्ये म्हणतात आपले मराठी चित्रपट आणि त्या चित्रपटातून आपण केवढ्या अपेक्षा करायच्या असं पण असतं ना. मग त्या अपेक्षांना खूप पुरेपूर साजेसं असं काम नाच ग घुमा या टीमने केलेलं आहे. आणि अजून एक या चित्रपटाबद्दल खूप पॉझिटिव्ह पॉईंट जर सांगायला गेलं तर जे साईड ऍक्टर्स या चित्रपटामध्ये आहेत, मग त्या चिमुकलीपासून ते सुप्रिया पठारे किंवा सुकन्या कुलकर्णी या ज्या काय आहेत, त्यांनी जे साईड ऍक्टर्सचं काम केलेलं आहे खूप जास्त उत्तम काम केलेलं आहे. त्यातल्या त्या चित्रपटाचे जे लेखक आहेत त्यांचं नाव मधुगंधा कुलकर्णी आहे. त्यांनी त्या चित्रपटामध्ये ऍक्टिंग देखील केलेली आहे आणि त्यांनी त्या चित्रपटाचं लेखन देखील केलंय. म्हणजे खूप उत्तम त्यांनी ती कामगिरी केलेली आहे असं मला वाटतं. कारण की मराठी भाषिक लोकांना, खास करून स्त्रियांना कोणती भाषा ऐकायला आवडेल किंवा कोणते वाक्य ऐकायला आवडेल याच्यावर संपूर्ण काम टीमने केलेलं आहे असं मला पर्सनली वाटलं. फक्त आपण ज्याला कंपॅरिझन करतोय नाच ग घुमा आणि बाई पण भारी देवा या चित्रपटात, ते कंपॅरिझन तितकं योग्य असं मला वाटत नाही. कारण की बाई पण भारी देवा हा चित्रपट
प्रत्येक महिलेला रिलेट होत होता. म्हणजे अगदी ती गावाकडची महिला जी शेतामध्ये चारा घालते आपल्या जनावरांना, ती शेण वगैरे सावरते, त्या महिलेपासून ते जे शहरामध्ये एकदम एसी रूम मध्ये बसून काम करत, त्या संपूर्ण महिलांना तो चित्रपट रिलीज झाला होता. पण या चित्रपटाबद्दल जसं मी सुरुवातीला देखील सांगितलं की हा चित्रपट फक्त सिटीमधील बायकांना रिलेट होतो. त्यामुळे बाई पण भारी देवाचा जो काही रेकॉर्ड होता 92 करोडचा काहीतरी, तर तो रेकॉर्ड तोडू शकेल का असं मला वाटत नाही. पण हा संपूर्ण ओव्हरऑल चित्रपट खूप उत्तम होता. तुम्ही एकदा तरी तुमच्या कुटुंबासोबत हा चित्रपट नक्कीच बघायला जाऊ शकता. थिएटर्समध्ये बघायला जावं, कारण की आपला मराठी चित्रपट आहे. आताच महाराष्ट्र दिन झाला, महाराष्ट्र दिनाचा अवसर साधूनच त्यांनी हा चित्रपट रिलीज केलेला आहे. त्यामुळे नक्की हा चित्रपट बघायला जावा अशीच मी तुम्हाला विनंती करतो. तर हो, इतकंच. तुम्ही जर हा चित्रपट बघून आला असाल तर तुमचं मत काय हे मला कमेंट्समध्ये नक्की कळू द्या. तुम्हाला हा चित्रपट आवडला, नाही आवडला, तुमच्या मते या चित्रपटाला तुम्ही किती रेटिंग द्याल हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळू द्या. आणि अशाच नवीन कोणत्या चित्रपटांबद्दल जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मला ते देखील कमेंट्समध्ये कळू द्या. आपण त्या चित्रपटाबद्दल देखील नक्कीच बोलू. आणि हो, खूप जास्त महत्वाचं, आपण ज्या चित्रपटाला पाहून मोठे झालो तो चित्रपट म्हणजे झपाटलेला 3चा पोस्टर रिलीज झाला. त्या चित्रपटाबद्दल काय नवीन अपडेट आहेत मी या व्हिडिओमध्ये सांगितले. त्यामुळे या व्हिडिओवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ देखील नक्की पहा. चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.